जनतेनं ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत. राहुल गांधी जुने मुद्दे उगाच उकरत आहेत. देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखाने प्रत्युत्तर. मतदानाचा टक्का अचानक वाढल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं हास्यास्पद. कामठीतल्या निकालाला माढा, श्रीरामपूर आणि वणीमधल्या निकालानं प्रत्युत्तर. राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचं उत्तर. महायुतीमध्ये आहोत जपून बोला. शिवसेना आमदार निलेश राणेंची बंधू नितेश राणे यांना जाहीर समज. धाराशिवमधल्या संघर्षावरून राणे बंधूंमध्ये वादाची गळ. तर तुम्ही टॅक्स फ्री आहात, नितेश राणे यांचं प्रत्युत्तर. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत पक्षीय पातळीवरती अजूनही चर्चा नाही, पण आता नातेवाईक सरसावले. ठाकरे कुटुंबियांचे काही जवळचे नातेवाईक सक्रिय झाल्याची माहिती. मोदींचे लष्करी गणवेशामधले फोटो, बॅनर्स बेकायदेशीर. संजय राऊत यांची टीका. मोदींवरती गुन्हा दाखल होऊ शकतो असाही दावा. मोदी ब्रिगेडियर कमांडर इन चीफ होऊ पाहतायत अशी ही टीका. मुंबईतला मदर डेअरीचा भूखंड अदानी समूहाला देण्याला काँग्रेसचा कडाडून विरोध. खासदार वर्षा गायकवाड यांचं जनआक्रोश आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोखल्यामुळे धरणं आंदोलन सुरू. 32 वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. साताऱ्याला चौथ्यांदा मिळाला आयोजनाचा मान. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधला फरार मुख्य आरोपी झिशान अख्तरला कॅनडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. बनावट पासपोर्टचा वापर करून गेला होता कॅनडात. मुंबई पोलीसही झाले सक्रिय. रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावरती एलपीजी टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात. आणखी 3 तास मुंबई गोवा महामार्ग बंद राहील. नाशिकमध्ये पावसामुळे भाजीपाल्याचं शेतामध्येच नुकसान. आवक घटल्यामुळे मेथी, शेपू, पालक, वांगी, टोमॅटोही महागले. फळभाज्या 60 रुपये तर पालेभाज्या 80 रुपयांवर. संत श्री गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यामध्ये दाखल. पातूरच्या घाटामध्ये टाळ मृदुंगाचा गजर.